नाही कसं आहे ना, की आपलं मनापासून केलेलं प्रेम असतं. ते आपण इतक्या सहजासहजी किंवा इतक्या लवकर विसरणं शक्य नसतं. जे नंदिनीने आधी पाहिलं होतं, मे बी नंदिनी ते मिस करते त्या रिलेशनशिपमध्ये आणि तिला तो जिवा हवा आहे. तिला त्या जीवाला बघायचंय. सो आणि त्यात मार्च महिन्यातले टॉप 10 जे व्हिडिओज होते, त्या टॉप 10 पैकी 10च्या 10 व्हिडिओज लग्नानंतर होईलच प्रेमचे होते, जे की हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा घडलंय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुमच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर आली आहे. म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सेटवर आली आहे. पण ज्या जोडीला बघून तुम्ही मध्ये नाराज झालेले आणि आज त्याच जोडीवर प्रेम करता, असे नंदिनी आणि जीवा माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त मजेत. तसं आता मी म्हणाले की पहिले प्रेक्षक नाराज झालेले, जो मध्ये ट्रॅक आलेला, तेव्हा तुमच्याकडे त्या प्रतिक्रिया कशा पद्धतीने आल्या प्रेक्षकांच्या? प्रतिक्रिया म्हणजे हेच की लोक हेच म्हणत राहिले की पार्थ आणि नंदिनी हवेत किंवा जीवा आणि काव्याच हवेत. आणि त्यांचे ते फॅन पेजेस पण होते ना की जीवाव्या काय जिव्या जिव्या असं काहीतरी. आणि नंदिनी पार्थचं पण होते. सो ते खूप अटॅच्ड झाले होते आधीच्या सगळ्या आमच्या दोघांच्या जोड्यांना. पण आता ते जसं जसं आमचे ट्रॅक येत आहेत आणि जसं जसं त्यांना तर ते थोडे यूज टू झालेत आणि त्यांनी ऍक्सेप्ट केलंय. आता प्रेक्षकांनी पण आमचं लग्न ऍक्सेप्ट केलंय. तेच, पण जेव्हा तू कधी हे लग्न एक्सेप्ट करशील, आता हा प्रश्न आहे. नाही, आता मी कधी लग्न एक्सेप्ट करेन हे रायटर्स वरती आहे, माझ्यावर काही नाही आहे त्यातलं. पण खूप छान वाटतंय. जसं आता मृणाल म्हणाली ना, की मला असं वाटतं की एक कॅरेक्टर बघितलं, त्या कॅरेक्टर तुम्ही दुसऱ्या कॅरेक्टरबद्दल बरोबर पाहिलं की तुम्हाला एक सवय होऊन जाते बघण्याची. मग तुम्ही त्या जोडीला घेऊन तुम्ही मग स्वप्न रंगवत असता की अरे हे छान दिसतायत, हे मस्त चाललंय, हे यांचं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे. पण जसं प्रोमोमध्ये प्रॉमिस केलं होतं सुरुवातीलाच की हे काहीतरी वेगळं होणार आहे, दोन्ही प्रोमोजमध्ये इनफॅक्ट, तर तसंच नेमकं घडलं. आणि यू वोंट बिलीव्ह की जेव्हा ती क्रॉस लग्न झाली ना, त्याच्यानंतरच डिजिटली खूप कमाल रिस्पॉन्स मिळाला आम्हाला. म्हणजे तू आमची एक स्टोरी पाहिली असेल की ट्रेनमध्ये एक बुगी आहे आणि त्या बुगीमध्ये सगळ्या बायका मोबाईलवरती लग्नानंतर होईलच प्रेमचेच एपिसोड बघत होत्या. सो इतकं ते हे झालं आणि ते आम्ही स्टोरी शेअर केल्यानंतर म्हणजे मला मिनिमम 150-200 मेसेज आले होते की अरे आम्ही सुद्धा सकाळी 10 वाजता ट्रेनमध्ये जाता जाता किंवा प्लॅटफॉर्मवर जाता जाता ती सिरियल बघतो म्हणून. सो जसं आता मृणाल म्हणाली ना की ती एक सवय झाली होती, मग लोकांनी तो अपोज केला, करा करा करा. आणि आत्ता काही सीन्स आल्यानंतर, जसं आमचा एक पसारेवाला नावाचा सीन झाला, तो इतका हिट झाला की आमचे डिरेक्टर आहेत भरत गायकवाड, त्यांच्या घरी त्यांची बायको त्यांना पसारेवाला म्हणते किंवा आमचे प्रोड्युसर त्यांची बायको त्यांना पसारेवाला म्हणते. सो आता ती अशा सीन्समुळे ती जोडी आता आवडायला लागली आणि लोक आता म्हणायला लागले की आता ह्या जोडीचा आम्हाला ट्रॅक बघायचा किंवा ह्या जोडीचा रोमॅन्स आम्हाला बघायचा. कारण की आता ते लोक एवढं रिलेट करतात, कारण घराघरात ही गोष्ट घडते. पण आता विचारेल की एक ब्रेक नंतर पुन्हा एकदा मालिकेत आली, तेव्हा कुठेतरी धाकधूक असेल की प्रेक्षक आता कशा पद्धतीने प्रतिसाद. पण नंदिनी प्रेक्षकांना खूप जास्त आवडते. तुला कसं वाटतं? खूप छान वाटतं, खूप छान वाटतं. आणि मी इथे नव्हते जेव्हा, आणि जेव्हा मी पुन्हा काम शोधत होते तेव्हा मला असं वाटलं होतं की अरे बापरे, आता मला परत शून्यापासून सगळं सुरू करायला लागेल. पण मी आधी म्हणाले तसं की हे फक्त आणि फक्त प्रेक्षकांमुळे आणि तुम्ही सगळे मीडियाचे सगळे लोक यांनी मला जो सपोर्ट दिला किंवा जे आपण विस्मरणात नाही गेलो ते फक्त तुम्हा सगळ्यांमुळे. सो त्यामुळे मग कामं मिळणं थोडं सोपं होऊ शकलं माझ्यासाठी. सो थँक्यू. पण आता जीवा म्हणजे तुझ्याकडनं ते प्रेम दिसून येत आहे जीवावर, पण जीवा ते अजूनही दाखवत नाही किंवा जीवा अजून नाहीच असं करतो. सो काय पाऊल उचलणार आहे? थोडी तरी हिंट देशील की प्रेक्षकांना की आता जीवा देखील माझ्या प्रेमात पडेल? नंदिनीच पळतेच आहे, पावलं काय ती पळते अक्षरशः की ती त्याचं सगळे टँट्रम्स त्याचे सहन करते, त्याची काळजी घेते. आणि तीही प्रयत्न करते की दोघांना वेळ मिळावा, दोघांमध्ये छान संवाद व्हावा, दोघांचं कम्युनिकेशन व्हावं. आणि तर तिच्या बाजूने तो प्रयत्न करतेच आहे ती. जीवा जरी थोडाफार हाडतूड करत असेल तरी आता कुठे हेही दिसायला लागलं की तोही केअर करतोय किंवा त्यालाही असं वाटतं की आवडतंय किंवा प्रेमात पडलाय असं नाही, पण ॲटलिस्ट ही तिच्या जागी बरोबर होती. सो मी तिला सपोर्ट करीन आणि तिची काळजी घेईन. सो तो ते करतो, त्याला त्याची जबाबदारी वाटते. सो अशा पद्धतीचेच ट्रॅक सध्या आमचे सुरू आहेत. तर हळूहळू मग लग्नानंतर होईलच प्रेम. पण जेव्हा आता काव्याला विसरत चाललंय,
नाही कसं आहे ना की आपलं मनापासून केलेलं प्रेम असतं ते आपण इतक्या सहजासहजी किंवा इतक्या लवकर विसरणं शक्य नसतं. जरी जीवा आता नंदिनीची काळजी घ्यायला लागलाय, तिचा स्वभाव त्याला पटायला लागलाय, तिचं वागणं त्याला पटायला लागलंय, मनात ते कुठेतरी आहेच, ते अजून पूर्णपणे निघालेलं नाहीये. त्याने परिस्थितीशी जुळवून घेतलेलं आहे किंवा आई वडील काय म्हणतायत, समाज काय म्हणतोय, या परिस्थितीशी सगळ्यांचं म्हणणं त्याने पटवून घेतलेलं आहे. पण ऑफकोर्स त्या गोष्टीसाठी थोडा वेळ जाईल. पण मला असं वाटतं ना, हेच प्रोग्रेशन दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्याही कॅरेक्टरचं. नाही तर ड्रास्टिक कुठला तरी बदल होऊन की अच्छा हे झालंय आता ते झालंय, तर ते खूप डिफिकल्ट होऊन जातं प्ले करणं. पण मला असं वाटतंय की हे आमच्या रायटर्सचं, डिरेक्टर्सचं आणि प्रोड्युसरचं किंवा चॅनल टीमचं हे क्रेडिट आहे की ते एकदम खूप छान हँडल करतायत आणि तिथपर्यंत आम्हाला त्या फ्लो वाईज नेत आहेत. हो, म्हणजे मला हे सांगायला आवडेल की कॅरेक्टर्स आम्ही करतोच आहोत आणि आमचे डिरेक्टर डिपार्टमेंट म्हणा, डिरेक्शन डिपार्टमेंट म्हणा किंवा चॅनल किंवा प्रोडक्शन, सगळ्यांचा आम्हाला तेवढाच छान सपोर्ट मिळतो. इवन लिहून पण इतकं छान येतं, आमचा शो इतका छान लिहिला जातोय. सो आम्हाला म्हणजे अशा कमेंट्स आल्या आहेत मला. कालच एका इव्हेंटमध्ये मी होते तर तिथे मला ह्याच कमेंट्स आल्या की लिहून पण तुमचा इतका छान होतो शो की छान वाटतं बघायला. येस, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया खूप झाल्या, पण घरातनं मिळणारा सपोर्ट, घरातनं मिळणाऱ्या प्रतिक्रिया. आता सध्या जसं तू मगाशी म्हणाली की नुर्वीला सासू सांभाळते, हा खूप मोठा सपोर्ट होतो, कारण की त्यामुळे तू इकडे एकदम फ्री माइंडने राहू शकतेस. काय सांगशील त्यांच्या घरातल्यांच्या प्रतिक्रिया कशा आहेत? हो, माझ्या घरी कोणी थांबतच नाही संध्याकाळी 7 पर्यंत. सगळे सकाळी हो, म्हणजे परवा माझ्या मावशीचा मला फोन आला, ती म्हणाली मी नाही थांबू शकत, मी सकाळी 6लाच बघते, कारण मग तिचा जॉब असतो आणि मग तिला निघायचं असतं. मग मी त्यांना रिक्वेस्ट करते की प्लीज तुम्ही टीव्हीवर बघा. तर मी असल्या की माझ्या सासूबाई टीव्ही लावतात, पण त्यांचं ऑलरेडी बघून झालेलं असतं हे मला माहिती आहे. सो असं सगळं आहे, सगळे खूप एक्सायटेड असतात आणि थांबू शकत नाहीत लोक. असं तू काय सांगशील बहिणींच्या, खास करून आई वडील तरी सांगत असतील घरी गेल्यावर, बहिणींच्या खास करून बहिणींची रिॲक्शन म्हणजे माझ्या दोन्ही बहिणी, 3 बहिणी आहेत, एक बहीण नाशिकला असते आणि 2 बहिणी तर भायखळ्याला आहे. सो जेव्हा ते वेगळे झाले होते आणि माझा आणि काव्याचा एक सीन झाला होता की जिथे मी तिला विचारतो तू सांगितलंस का घरी वगैरे, तर माझी एक लहान भाची आहे, 4थीला आहे ती, तर ती म्हणत होती अरे तू जे बोलत होतास ना ती मम्मी आधीच बोलायची, हिला अक्कल नाही का, आधी नाही का बोलता आलं हिला, तेव्हा काय तोंड बंद केलं होतं वगैरे. सो अशी ती लाईव्ह रिॲक्शन होती की ते म्हणत होते की मी म्हटलं मग कधी बघता तुम्ही सिरियल? ते म्हणे आम्ही 4 वेळा बघतो, प्रत्येक टायमिंगनुसार बघतो आणि मग बाकीच्यांना बसावं लागतं समोर बघत. म्हणून आता आम्ही एकच टायमिंग ठरवलंय की सगळ्यांनी अर्धवट नाही बघायची, एकच वेळ ठरवायची आणि त्यावेळी बसून बघायची. राईट. किती म्हणजे माझा एक मित्र आता मला त्यांनी फोन केला, नाशिकला असतो तो, मुंबईला आला होता, मला म्हणाला अगं मी जेवायला बसलो की माझी बायको मला सिरियल लावायला सांगते आणि मध्ये पुढचा एपिसोड लावा ना, तर मी तिला म्हणतो अगं वेब सिरीज नाही बघत होत आपण, हा डेली सोप आहे. सो असं होतं, लोक खूप छान रिस्पॉन्स आहे. जसं की मला आता मागच्या आठवड्यात कळलं की एक स्टार प्रवाहाचा रिसर्च आहे किंवा युट्यूबचा रिसर्च आहे आणि त्यात मार्च महिन्यातले टॉप 10 जे व्हिडिओज होते त्या टॉप 10 पैकी 10च्या 10 व्हिडिओज लग्नानंतर होईलच प्रेमचे होते, जे की हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा घडलंय. सो असं जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा खरंच खूप छान वाटतं की आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत किंवा घराघरात पोहोचतंय आणि ते अप्रिशिएट केलं जातंय. येस, पण आता जीवानंदिनी मध्ये सगळ्यांना रोमॅन्स देखील बघायचं आहे, तुमचं नातं फुलताना बघायचं आहे, पण आता ते सीन्समुळे असं दाखवता येत नसेल किंवा ते लिहूनच येत नसेल. जर मी आत्ता एक संधी दिली की एकमेकांविषयी जीवा आणि नंदिनी म्हणून व्यक्त व्हायचं असेल तर काय? खरं सांगू का तुला, आमचा प्रवास हा त्याच सिरियलच्या कॅरेक्टर प्रमाणेच सुरू आहे. सो असा काही मला एक कॉम्प्लिमेंट द्यायची असेल ती एखादी कोणती जीवाला बजावू पण शकते. नाही, मी खरंच हा काही विचारच केलेला नाहीये. खरंच आम्ही इतके सीन्स मध्ये बिझी असतो की अजूनही म्हणजे पण मला हे सांगायला आवडेल की जीवाला मी की तो जो युथफुल असतो, जो तो चार्मिंग असतो, जसं तो हसत खेळत असतो, मस्तीखोर होता जीवा, जे नंदिनीने आधी पाहिलं होतं. मे बी नंदिनी ते मिस करते त्या रिलेशनशिपमध्ये आणि तिला तो जीवा हवा आहे, तिला त्या जीवाला बघायचंय. सो मे बी ते सीन्स मधून का होईना पण ते लवकरच यावं प्रेक्षकांनाही तेच बघायचंय. काय नंदिनीला कॉम्प्लिमेंट? नाही, नंदिनीला कॉम्प्लिमेंट म्हणजे इतकं सगळं घडून सुद्धा ती ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी हँडल करते की तिचं लग्न ठरलंय एका व्यक्तीबरोबर, त्या व्यक्तीबरोबर अचानक
अचानक ते लग्न न होता एका वेगळी व्यक्ती तिच्या आयुष्यात आली, तेही सगळं तिने एक्सेप्ट करून ती सगळं कुटुंब सांभाळतीये. काव्याला रम्या इतकं डायव्हर्ट करायला बघते किंवा तिला ह्या सगळ्या गोष्टी करते, तर त्याही ती सांभाळतीये, बहिणीला सांभाळतीये, बाकी सगळ्या कुटुंबाची जबाबदारी घेते. जेव्हा बहिणीबद्दल कोणी काही चुकीचं वक्तव्य करते, तिचा स्वभाव नसताना सुद्धा ती वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होऊन तिथे तिचं बोलणं थांबवते. सो असं कॅरेक्टर करताना किंवा हे सगळं नंदिनी उभं करते कॅरेक्टर ती, जे की लार्जर दॅन लाईफ म्हणतो ना आपण, हे कॅरेक्टर नंदिनी उभं करते हे सगळं करताना. सो हे सगळं क्रेडिट नंदिनीच आहे. नक्कीच. पण आता इथेच थांबूयात आपण. प्रेक्षकांना काय तुम्हाला अपील करायला आवडेल? अपील काय, आता सिरियल बघा. आणि हो. माझं म्हणणं आहे, इनफॅक्ट आम्हा सगळ्यांचंच म्हणणं आहे, डिजिटली आमचा शो सुपरहिट झालेला आहे. म्हणजे हॉटस्टारवरती पण ट्रेंडिंग आहे, नंबर 1 शो आहे. तर मला असं वाटतंय ना की ऑफकोर्स तुम्ही तुमच्या टायमिंगनुसार ऑफिसला जाता जाता वगैरे बघा, पण संध्याकाळी 7 वाजता टीव्ही लावायला विसरू नका. तो टीव्हीवर बघणं जास्त महत्वाचं आहे. येस. कारण की आता प्रेक्षकांना ती उत्सुकता असते ना की अरे उद्या काय घडणार आहे, म्हणून ते थांबू शकत नाही. मेसेजेस आहेत की सकाळी 7 वाजता आम्ही एपिसोड बघतो, Yes. तर तुम्ही बघा तो, पण संध्याकाळी 7 वाजता ही टीव्ही ऑन करा, ते महत्वाचं आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.